दिव्य सोहळा पाहुणी डोळा, देह माऊली माऊली झाला। आणि रामकृष्ण हरी लेट्सअपच्या अभंगवारीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज माऊलींच्या सोहळ्याचा 8वा दिवस। काल वाल्मिक ऋषींच्या वाल्ले या गावावरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि पालखी सोहळा हा लोणंदच्या दिशेने निघाला। पुन्हा एकदा पंढरपूरला जवळ करण्यासाठी वारकरी धावत होते, पळत होते। हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी मुक्काम दर मुक्काम असा वारकऱ्यांचा प्रवास रोज सुरू आहे। यामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत वारकरी नाचत गात पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा, सावळे रूप उभे विटेवरी। हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्री हरी। डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी। गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही लोणंदच्या दिशेने निघाली। त्यानंतर पिंपरे खुर्द या ठिकाणी सकाळचा विसावा घेतला। पिंपरे खुर्द विहीर या ठिकाणी सकाळी थोड्या न्याहाऱ्या केल्या, विश्रांती केली आणि भजन केलं आणि त्यानंतर वारकरी हे लोणंदच्या दिशेने निघाले। मध्ये त्यानंतर नीरा गावामध्ये विसावा झाला। सकाळचा दुपारचा विसावा झाला। त्यांनी त्या ठिकाणी जेवण केलं आणि त्यानंतर आरती केल्यानंतर जो मुख्य कार्यक्रम असतो नीरा गावामध्ये नीरा नदीचं नीरा स्नान, हे शाही स्नान माऊलींच्या पादुकांना घालण्यात आलं आणि हे सगळं पाहण्यासाठी हजारो वारकरी नीरा नदीवरील ब्रिज असेल, नीरा नदीच्या रोडवर दुतर्फा आपल्याला वारकरी भाविक पाहायला मिळाले। आजच जिल्हा बदल झालेला आहे। पुण्यातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा हा सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गेलाय आणि आज पुण्याचे जिल्हाधिकारी डुडी असतील, त्यानंतर पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप सिंग गिल असतील व इतर अधिकारी यांनी हा सोहळ्याची जी जबाबदारी आहे, सुरक्षा आहे, जी यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा, ती सर्व सातारा प्रशासनाकडे सोपवली। त्यासाठी ही स्वीकारण्यासाठी सुद्धा सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांनी आता पालखीचं नियोजनाची जी काही तयारी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्याच देखरेखीखाली आता हा सोहळा हा सातारा जिल्ह्यातून काही दिवस पुढचे चालणार आहे। यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे अगदी वारकऱ्यांच्या वेशामध्ये वारकऱ्यांमध्ये रमताना दिसले। वारकऱ्यांच्या राहुटीमध्ये अगदी साध्या वारकऱ्याप्रमाणे डुडी हे पाहायला मिळाले। त्यानंतर हा सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला। त्यानंतर हा सोहळा संध्याकाळचे 5-5:30 वाजले तरी सुद्धा नीरेच्या पुढे हा सोहळा सरकला नव्हता। याचं कारण ट्रॅफिक जाम झाली होती। मात्र हा सोहळा हळूहळू आता लोणंदच्या जवळ पोचलेला आहे आणि आजचा मुक्काम हा लोणंदमध्ये असणार आहे। लोणंद हे वाल्ले असेल किंवा या आधीचा मुक्काम जेजुरी असेल आणि त्याच्या आधी सासवड असेल, याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे। थोडंसं ग्रामीण आणि शहरी असं संमिश्र असलेली ही एक बाजारपेठ म्हणून लोणंदची ओळख आहे आणि लोणंद शहरामध्ये 1.5 दिवस जवळपास माऊलींची पालखी मुक्कामी असते। आज रात्रभर आणि उद्या 1 ते 1:30च्या सुमारास जसा चोपदार आदेश देईल त्याप्रमाणे माऊलीचा सोहळा हा पुढच्या मुक्कामाकडे अर्थात तरडगावकडे उद्या निघेल। मात्र त्यापूर्वी माऊलींच्या सोहळ्यामध्ये मुख्य आकर्षण असलेले रिंगण, त्यापैकी उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी उद्या होणार आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी, लाखो भाविक हे गर्दी करताना आपल्याला उद्या पाहायला मिळतील। मात्र आज दिवसभर नीरा स्नान असेल, जिल्हा बदली असेल, या महत्त्वाच्या 2 गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं। शासन असेल, प्रशासन असेल आणि वारकरी हे कमालीचे आज आनंदून गेले होते। सातारा प्रशासनाचे अधिकारी हे आपल्या जिल्ह्यात माऊली आले म्हणून आनंदी होते, तर पुण्याचे जे काही अधिकारी होते त्यांनी माऊलीची सेवा ही चोख पद्धतीने पार पाडली, हा आनंद त्यांच्या मुखावर आपल्याला पाहायला मिळत होता। तर आज माऊलींच्या पालखीचा सोहळा हा लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे आणि उद्या तरडगावकडे तो मार्गस्थ होईल। आजच्या दिवसाचा हा होता आढावा। उद्या आपण पुन्हा नवीन आढावा व्हिडिओमध्ये भेटूयात। आज माऊलीच्या सोहळ्याला 8 दिवस पूर्ण झाले।
पुढे पंढरपूरपर्यंत हा आढावा तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.